मुलांनो, आपला 10वा चॅप्टर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस या चॅप्टरचा रिव्हिजनचा सेकंड पार्ट आपण इथे पाहत आहोत, ज्यामध्ये सॉफ्टवेअर आणि या सॉफ्टवेअर्सचे वेगवेगळे टाईप्स, त्याचबरोबर PDF, CDAC याविषयी आपण इथे माहिती करून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाचा पार्ट यातला की सायन्स शिकत असताना आपल्याला ICTचा नेमका कुठे कुठे उपयोग होतो, कशासाठी उपयोग होतो, या काही गोष्टी आपण इथं रिवाईज करणार आहोत. सुरुवातीला पाहूया, व्हॉट इज सॉफ्टवेअर. Software is a program that tells a computer how to perform tasks. म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे सॉफ्टवेअरमध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे सॉफ्टवेअर हा कॉम्प्युटर प्रोग्रॅम आहे जो तयार केलेला असतो. आणि हा प्रोग्रॅम काय करतो, दॅट टेल्स अ कम्प्युटर हाऊ टू परफॉर्म टास्क्स. यानंतर आता या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्सचे 2 मेन टाईप्स आहेत. पहिलं आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. अशा 2 टाईप्समध्ये आपण हे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्लासिफाय करू शकतो आपल्या सोयीसाठी. यानंतर या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आपण जर पाहिलं तर सिस्टीम सॉफ्टवेअरचे पुन्हा इथं आपल्याला 2 पार्ट दिसतात, ऑपरेटिंग सिस्टीम अँड युटिलिटी सॉफ्टवेअर. तसंच सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये जनरल पर्पज अँड स्पेशल पर्पज म्हणजेच कस्टम असे 2 टाईप्स इथे पुन्हा पडतात. आता आपण इथे हे सॉफ्टवेअरचे सगळे प्रकार समजून घेणार आहोत. पुढे आपण जाऊया आता ऑपरेटिंग सिस्टीमकडे. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे नेमकं काय पाहूया. इट इज द मोस्ट इसेन्शियल सॉफ्टवेअर ऑफ कम्प्युटर अँड इट इज द इंटरफेस बिटवीन यूजर, computer hardware and other programs. Without operating system we cannot use computer. म्हणजे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर कम्प्युटर आपण वापरू शकत नाही. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्या प्रोसेसमध्ये ICTमध्ये खूप महत्त्वाची आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पर्पजेस ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरचा जो दुसरा टाईप आपण बघितला आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता ॲप्लिकेशन म्हणजे काय की आपल्याला कुठे कुठे हे वापरता येतं. तर पर्पज काय त्याचं, द पर्पजेस ऑफ ॲन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आर यूज ॲज बिझनेस अँड प्रोडक्टिव्ह टूल. म्हणजे बिझनेससाठी आपल्याला हे सॉफ्टवेअर वापरता येतं. टू सपोर्ट एज्युकेशन, एंटरटेनमेंट अँड अदर पर्सनल नीड्स. टू सपोर्ट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. म्हणजे जिथं जिथं कम्युनिकेशन होत असतं त्या टेक्नॉलॉजीजमध्ये हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरलं जातं. टू असिस्ट विथ ग्राफिक्स अँड मल्टीमीडिया प्रोजेक्ट्स. आजकाल वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत मल्टीमीडियाचे. ग्राफिक्स हे एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे, तिथेही या सॉफ्टवेअरचा खूप उपयोग केला जातो. टू सपोर्ट डेस्कटॉप पब्लिशिंग. म्हणजे असे काही या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे पर्पजेस आहेत. आता कॅटेगरीज पाहिल्या तर आपण मगाशीच पाहिलेल्या आहेत की जनरल पर्पज कॅटेगरी आणि कस्टमायझेशन ऑफ जनरल पर्पज सॉफ्टवेअर पॅकेजेस. म्हणजे जनरल पर्पजसाठी हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज केलं जातं, तसं कस्टम सॉफ्टवेअरसुद्धा वापरली जातात. यानंतर आपण पाहूया जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेजेस. दे सर्व द कॉमन नीड्स ऑफ मेनी यूजर्स. General purpose software packages are word processing packages, electronic spreadsheets, graphics and multimedia packages, database management packages and desktop publishing packages. अशी वेगवेगळी पॅकेजेस आपल्याला या जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची पाहायला मिळतात. आता यानंतर आपण वळूया वर्ड प्रोसेसरकडे. आता वर्ड प्रोसेसर म्हणजे काय, इथे W दिसतो आपल्याला पहा. Sometimes it is abbreviated as WP. A word processor is a software program capable of creating, storing and printing
टाईप्ड डॉक्युमेंट्स म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत आपण टाईप केलेले ते क्रिएट करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी ही जी वेगळी टेक्नॉलॉजी वापरली जाते दॅट इज अ वर्ड प्रोसेसर. टुडे द वर्ड प्रोसेसर इज वन ऑफ द मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड सॉफ्टवेअर प्रोग्राम ऑन अ कॉम्प्युटर विथ मायक्रोसॉफ्ट वर्ड बीइंग द मोस्ट पॉप्युलर वर्ड प्रोसेसर. म्हणजे आपण आज MS ऑफिस, MS वर्ड वगैरे जे वापरतो हे सगळं हे वर्ड प्रोसेसर आहेत. या वर्ड प्रोसेसिंग कसं होतं बघा, याच्यामध्ये काय काय क्रिएट, एडिट, सेव्ह, प्रिंट, अगेन क्रिएट, एडिट, सेव्ह अँड प्रिंट. म्हणजे ही सगळी प्रोसेस या वर्ड प्रोसेसिंगमध्ये होते. नावच आहे वर्ड प्रोसेसर, त्यामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या वर्ड प्रोसेसिंगमध्ये समाविष्ट होतात. आता आपण नेमकं व्हॉट इज वर्ड प्रोसेसिंग बघूया. इट इज ऑल्सो नोन ॲज अ डॉक्युमेंट प्रिपरेशन सिस्टीम. इट इज अ प्रोग्राम where you can type and print documents. It has replaced the old typewriter. म्हणजे काय, पूर्वी आपण टाईपरायटरचा उपयोग करत होतो, पण आता सध्या हे वर्ड प्रोसेसिंग वापरलं जातं आणि त्याचा उपयोग प्रामुख्यानं आपण हा डेटा या कम्प्युटरला सप्लाय करण्यासाठी कम्प्युटरकडून प्रिंट फॉर्ममध्ये किंवा मॉनिटरवर आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळू शकतात. असं हे वर्ड प्रोसेसिंग आहे. आता हे जे वर्ड प्रोसेसर आहेत, हाऊ वन कुड यूज अ वर्ड प्रोसेसर, कुठे कुठे आपण हे वापरू शकतो वर्ड प्रोसेसर. तर टू राईट अ बुक, एनी टेक्स्ट डॉक्युमेंट दॅट रिक्वायर्स फॉर्मॅटिंग. जे डॉक्युमेंट एखादा तयार करण्यासाठी आपल्याला या WPचा उपयोग होतो. हेल्प डॉक्युमेंटेशन, जर्नल, त्यानंतर लेटर, राईट अ लेटर टू वन ऑर मोर पीपल. मेल मर्ज कुड ऑल्सो बी यूज्ड टू ऑटोमॅटिकली फिल इन द नेम, ॲड्रेस अँड अदर फील्ड्स ऑफ द लेटर. मार्केटिंग प्लॅन, मेमो, रिपोर्ट, रेझ्युमे हे सगळं क्रिएट करण्यासाठी आपल्याला वर्ड प्रोसेसरचा उपयोग होतो. यानंतर functions of word processing software include creating, editing, saving and printing documents, copying, pasting, moving and deleting text within a document, formatting text such as font type, bolding, underline, italicizing, etc. Creating and editing tables, inserting elements from other software such as illustrations or photographs, correcting spelling and grammar त्यासाठी वर्ड प्रोसेसिंग वापरलं जातं. यानंतर आपण वळूया पुढच्या पार्टकडे, स्प्रेडशीट. व्हॉट इज अ स्प्रेडशीट? Spreadsheet is a file that exists of cells in rows and columns and can help arrange, calculate and sort data. Data in a spreadsheet can be numeric values as well as text formulas references. म्हणजे आपण MS ऑफिसमध्ये किंवा एक्सेलमध्ये आपण हे स्प्रेडशीट आपल्याला मिळतं की ज्याच्यामध्ये कॉलम्स असतात उभे आणि रोज असतात आडव्या, ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन फीड केली तर आपल्याला त्याचे रिझल्ट्स विशिष्ट फॉर्म्युलाजनं मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण रिझल्ट तयार करायचा असेल तुमच्या क्लासचा तर त्याच्यामध्ये मुलांची नावं, रोल नंबर्स आणि आपण सब्जेक्टचे मार्क्स जर फीड केले तर त्याची टोटल, त्याचे ॲव्हरेज किंवा नंबर्स या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्प्रेडशीटमध्ये आपण मिळवू शकतो. Examples of spreadsheet. Today, Microsoft Excel is the most popular and widely spread spreadsheet program, but there are also many alternatives. Below is the list of spreadsheet programs used to create a spreadsheet. Google Sheets, Work Numbers, LibreOffice, Lotus 123, Lotus Symphony and Microsoft Excel. असे वेगवेगळे स्प्रेडशीट्स आहेत. इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्येही हे पिक्चर आहे की वर्किंग एरिया इथं आहे की आपण इथे कर्सरच्या साहाय्याने आपण इथे इन्फॉर्मेशन फिलअप करू शकतो.
आणि कॉलम्स आणि रोज इथे आपल्याला आपण छोटे मोठे आलेलेच असतात, त्याचा फक्त साईज आपण छोटा मोठा करू शकतो. यानंतर आपण पुढे वळूया PDF-कडे. आता बऱ्याचदा आपण व्हॉट्सअपसुद्धा वापरत असताना PDF फाईल येते आपल्यासमोर. PDF फाईल म्हणजे नेमकं काय ते बघूया आपण. ही PDF फाईल म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. P फॉर पोर्टेबल, D डॉक्युमेंट अँड F फॉर्मॅट. इट इज अ फाईल format developed by Adobe in 1993 to present documents, including text formatting and images, in a manner independent of application software, hardware, and operating systems. Based on the PostScript language, each PDF file encapsulates a complete description of fixed layout flat document, including text, fonts, vector, graphics, raster, and other information needed to display it. PDF was standardized as ISO 32000 in 2008 and no longer requires any royalties for its implementation. यानंतर वळूया आपण या ICTचे सायन्समध्ये काय युजेस आहेत. तर हे जे युजेस आहेत यातला पहिला यूज आहे टू कलेक्ट सायंटिफिक डाटा. एक्झाम्पल दिले बघा. इट इज इझी टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फॉर द प्रोजेक्ट फंक्शन ऑफ हार्ट बाय यूजिंग कम्प्युटर रादर दॅन लायब्ररी. म्हणजे समजा तुम्हाला आत्ता आपल्या टेक्स्टबुकमध्ये सेकंड टर्ममध्ये आपण ब्लड सर्क्युलेशनचा स्टडी करणार आहोत. त्यावेळी आपल्याला याच्यावर प्रोजेक्ट करायचा असेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळवायची असेल तर ICTच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्याला हार्टची सगळी कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर हार्टची फंक्शन्स, हे सगळं आपल्याला या गुगलच्या माध्यमातून आपल्याला भरपूर हा डाटा आपल्याला कलेक्ट करता येतो. यानंतर फॉर प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन म्हणजे काय? तुम्ही जी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती आपल्याला प्रोजेक्ट प्रेझेंट करायचा आहे, सादर करायचा आहे. तो करत असताना तुम्ही लॅपटॉपचा उपयोग करून किंवा स्लाईड्स तयार करून एखादा आपल्या सायन्समधला एखादा टॉपिक आहे तो टॉपिक प्रेझेंट करू शकता. नंतर फॉर डेमॉन्स्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल फंक्शन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑर प्लॅनेटरी सिस्टीम जर तुम्हाला दाखवायची असेल तर ती आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी ICTचा उपयोग करून दाखवू शकतो. असे काही महत्त्वाचे युजेस आहेत ICTचे. यानंतर लास्टली आपण वळणार आहोत ते म्हणजे CDAC. CDAC यातलं प्रत्येक अक्षर हे शॉर्ट फॉर्म आहे. कशाचा आहे बघा शॉर्ट फॉर्म? द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, दॅट इज CDAC. आणि पुण्याला याचं एक सेंटर आहे. अशी ऑल ओव्हर इंडिया बरीच सेंटर्स आहेत. बट CDAC इन पुणे इज द लीडिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया विच कंडक्ट्स research in the field of computer. The first Indian supercomputer, Param, was developed by a team led by senior scientist Dr. Vijay Bhatkar. CDAC also participated in the development of ISCII, म्हणजे हा स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन कोड फॉर रायटिंग इन डिफरंट इंडियन स्क्रिप्ट्स ऑन कॉम्प्युटर. तर अशी ही इन्स्टिट्यूट आहे जी कॉम्प्युटरशी रिलेटेड रिसर्च करत असते. इथे आपली रिव्हिजन पूर्णपणे झालेली आहे आणि आता तुम्ही याचा एक्सरसाइज कंप्लीट करू शकता. थँक्यू.